कागल पर्यटन स्थळ म्हणून विकसित होतंय। भविष्यात कागल हे राज्यातील लक्षवेधी पर्यटन स्थळ बनवण्यासाठी पर्यटन विभागाकडून भरघोस निधी दिला जाईल अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। कागल इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कागलमध्ये कासव धबधबा, रेन डान्स, एसटी बसस्थानक आणि दलित वस्ती सांस्कृतिक सभागृहाचं लोकार्पण पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झालं। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित सिंह घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी बोलताना मंत्री देसाई यांनी केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतून पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी सर्किट विकसित केलं जाणार असल्याचं सांगितलं। त्यांनी कागलच्या पर्यटन विकासासाठी सुमारे 250 कोटी रुपयांचा प्रस्ताव असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून शिफारस केली जाईल असं सांगितलं। पाझर तलाव परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासंदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाकडे आलेल्या प्रस्तावाला प्राधान्यानं मंजुरी देऊ असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये राज्यभरातून पर्यटक यावेत यासाठी नियोजनबद्ध विकास केला जाईल असं सांगितलं। समरजित सिंह घाटगे यांनी कागलमध्ये शाहू सृष्टी उभारण्याबरोबरच राधानगरी धरण परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली। यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे, नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, भैया माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, एसटीच्या कोल्हापूर विभागातील विभाग नियंत्रक वृषाली भोसले, प्रादेशिक अभियंता नागेश कुलकर्णी, कागल आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर आदी मान्यवर उपस्थित होते।